हे करत असतो. ज्यांना ज्यांना जर समजा चांगलं आरोग्य चांगलं पाहिजे असेल तर मी सगळ्यांना पाया पडून सांगतो, एक विनंती करतो की एक वेळचं जेवण तुम्ही कमी करा, शक्यतो करून संध्याकाळचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिवसातून कम से कम 15 बदाम आपण खाल्ली पाहिजे. बदाम खाल्ल्यानंतर पोट कमी येतं, ताकद वाढते, पण पोट कमी येतं. अजून एक धर्तीवरचं अमृत जर म्हणलात तुम्ही तर खजूर. खजूर खाल्ल्यानंतर बघा की पुरुषांसाठी तर खूपच चांगलं आहे, खूपच चांगलं. म्हणजे अगदी प्रत्येकानं खजूर खायला पाहिजे. मग ते 1 बी खा, 2 खा, 3 खा, आपल्या कॅपॅसिटीनुसार खात चला, पण बदाम मात्र 15 खाल्ली पाहिजे. 15 बदाम खायचे. बघा पोट ऑटोमॅटिक कमी यायला लागेल. अजून माता भगिनींना एक सांगायचं आहे की वात राहायला म्हणतात बघा, वात राहतो म्हणजे शिजर झाल्यानंतर किंवा डिलिव्हरीनंतर जे खाली इथं ओटीपोट राहतंय त्याला वात राहायला म्हणतात. इकडे वातच म्हणतात ना, काय म्हणतात? वात्या म्हणतात. हां, काय म्हणतात? जाऊ तिकडे, तुम्हाला समजलं ना. ते सांगण्यात 15 मिनिटं, ऐकण्यात 15 मिनिटं जायचं. नाहीतर ते कसं असतंय, ऐकण्यावरती फार परिणाम असतो. एकेकाचं चाललेलं असतंय, हिलाच सांगतो आणि मग पुढं तुम्हाला सांगतो. तर ते जर समजा तिळाचं तेल लावलात आणि तव्याला कापड लावून जर शेक केला, रात्री शेकायचं आणि थोडंसं हलकं बांधून ठेवायचं पोट. 1 महिन्यामध्ये पूर्ण प्लेन, 1 महिन्यामध्ये करून बघा आणि मग सांगा. तिळाचं तेल लावायचं किंवा मोहरीचं तेल पण सगळ्यात भारी, सरसो का तेल म्हणतात ना, ते मोहरीचं तेल, तेही खूप छान आहे. ते लावायचं आणि थोडंसं त्यानं शेक द्यायचा पोटाला आणि पोट बांधून झोपायचं. रात्रीचं जेवण कमी करायचं काय, नाहीतर पोट बांधून झोपाल जोरात, सकाळी अवघडून बसायचं. नाहीतर सकाळी मग एकेकाचं बघाय कसं असतंय, ते फार अवघड आहे. बद्धकोष्ठता फार कठीण प्रॉब्लेम. म्हणजे एक जण ते तिकडं जाऊन आलं की तोंड बोक्यासारखं झालं असतं, लाल भडक. तर तेही बघा, ते व्यवस्थित राहिलं पाहिजे त्या गोष्टी. अजून जर सांगायचं म्हटलं तर म्हणजे साध्या साध्या गोष्टी आहेत. तर म्हणजे पोटाचं ज्या पद्धतीने कमी करायचं त्या पद्धतीने खजूर खाल्ली पाहिजे. खजूर पुरुषांसाठी खूप चांगली. म्हणजे बऱ्याच लोकांना, पुरुषांना कसं असतंय की आतून थकवा जाणवत असतो दिवसभराच्या कामातून, दिवसभराच्या विचारातून. पुरुषांना कसं की जास्त धावपळ करायला लागते, एक्झर्शन जास्त असते. स्त्रियांना पण असते, माता भगिनींना पण असते. पण हल्लीची स्त्री पण काही कमी नाही धावपळ करत. पण जर धावपळ करत असाल तर तुम्ही ते फोला आल्यानंतर जे असतात ना, चणे म्हणतो बघा आपण, ज्याला फोला असतात, काळ्या पाटीचे चणे म्हणतो की नाही, बघा देवीच्या इथं गेला तर ते तुम्हाला मिळतात, माहिती आहे का? तर का बरं ते देवीच्या इथंच का ठेवत असतील ते फुटाणे? अहो, त्याच्यातून स्त्रियांना खूप ऊर्जा मिळते, खूप ताकद मिळते. मेन म्हणजे तुम्ही एकदम सुडोल बांध्यात येता, व्यवस्थित येता आणि त्याच्यामुळं कॅल्शियम मिळतं. त्याच्यामुळं तुम्हाला मासिक पाळीमधले त्रास निघून जातात. म्हणजे आमच्या इथं महालक्ष्मीला आलात तरी तुम्हाला तिथं ते चणे फुटाणे मिळतील. तर ते जे आहेत ते तेवढ्यासाठी आहेत. स्त्रियांनी ते खावे, पुरुषांनी खजूर खावी. खजूर खाल्ल्यानंतर जे आतून जे आपल्याला थकवा आलेला असतो तर ते निघून जातो. इम्युनिटी वाढण्यासाठी खूप काय गोष्टी करू शकतो. काही वनस्पती पण आपल्याकडे अशा असतात ज्या आता मी नवीन एक निसर्गोपचार केंद्र सुरू करायला लागलो आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि सगळ्यांच्या सेवेसाठी. एक निसर्गोपचार केंद्र सुरू करायला, जिथं फक्त सेवा चालणार नाही. तर अशा निसर्गोपचार केंद्राची लवकरच मी तुम्हाला सगळ्यांना माहिती पण देईन, जे लोकसेवेसाठी. मलाही वाटते प्रत्येकाला भेटावं आणि मलाही माहिती आहे की प्रत्येकानं कुठं नाही कुठं मी या समाजाचं देणं लागतो आणि ते देणं मला द्यायचं आहे. त्यासाठी हे निसर्गोपचार केंद्र मी सुरू करतोय. तर आपल्याला तिथं मी आमंत्रित आत्ताच करतो आणि तुम्हालाही सांगतो की एकदा येऊन बघा. तिथं सगळं नैसर्गिक असणार आहे. जे मी तुम्हाला सांगतोय ना, तिथं जेवणसुद्धा तुम्हाला त्याच पद्धतीचं मिळणार. राहणं खाणं सगळं माझ्याकडे आहे. ते तुम्हाला त्या पद्धतीचंच तसंच मिळणार आहे. आणि शक्यतो करून तिथं बरं होण्यासाठीच काम करणार आहे. जे लोक येतील त्यांना तिथं आराम मिळाला पाहिजे. आणि एक ज्या पद्धतीचं मंदिर असतं ना, असं एक सेवेचं मंदिर म्हणायला हरकत नाही मी उभा करायला लागलेलं आहे.
आणि त्यातूनही वेळ काढून मी नाशिकला येणार आहे हे पण सांगतो तुम्हाला. तर बघा सध्या तरी असं आहे की खूप काही गोष्टी असतात, त्यात अजून एक आहे मध्ये सगळ्यांना